दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवा पाड माया, आम्हाला विली तू जीवा पाड माया, कसे रू। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। योग्य न्याय तुम्ही दिलेला आहे बोरकर सरांना, त्यांच्या कामा कार्य पद्धतीला दिलेला आहे। त्यांची जी काम करण्याची पद्धती आहे सर्वांना घेऊन चालण्याची आणि सर्वांना घेऊन गेल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, ही त्यांची जी पूर्णपणे भावना आहे त्याचा मी गौरव करतो। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा राज्याचा पदाधिकारी, जोपर्यंत तुम्ही सर्वांना घेऊन चालत नाही तोपर्यंत तुम्ही संघटन कौशल्य तुमच्याचं असं मानता येत नाही। एक कुशल संघटकाचा या ठिकाणी गौरव करायला मी वेळ काढून आलो। लक्षात घ्या, बरेच व्यस्तता होती, बरेच काम होते। मला जाणीव झाली की माझ्यामुळे कार्यक्रम अर्धा जवळजवळ 1 तास उशिरा झाला, पण मी घरी स्वस्त बसलेला नव्हतो। मी वाटेत कुठेतरी कुणाच्या तरी कामात तिथे होतो। ते सगळं करता करता थोडा विलंब झाला, त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। पण या ठिकाणी बोरकर सरांचा गौरव करताना मी तुम्हाला असं सांगेन, मी संदेश द्यायला आहे बाबासाहेबांचा। बोरकर सरांचा जसा सन्मान झाला तसा आपल्या सर्वांचा व्हायचा असेल गड्या हो, तर इथे जे जे तुम्ही ऐकलं, पाहिलं आणि पाहता त्याप्रमाणे जीवन व्यतीत करण्याची गरज आहे। नाहीतर सकाळी इकडे, दुपारी राणासोबत, संध्याकाळी बच्चू कडू यशोमती सोबत असं असणारच 5 दिवस साजरा होतो। पण नीतिमूल्य कुठे? नीतिमूल्य असतात। उशिराने का होईना त्याची फळं मिळत असतात। त्यांना मिळालं नाही तरी त्यांच्या नातवंडांना ती फळं मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्यावरती मी पूर्णपणे काम आहे। तुम्ही जरा अनेक गोष्टी तपासा, ज्यांच्या आजोबांनी जीवनात चांगलं काम केलं, पडत्या काळात काम केलं, त्यांना काही मिळालं नाही, त्याच्या पोरालाही काही मिळालं नाही, परंतु नातवांनी चमत्कार केलेला तुम्हाला दिसतो। माझा विश्वास आहे की बोरकर सर सत्तेत नसले तरी त्यांचा नातू या देशातल्या सत्तेत जाईल आणि या ठिकाणच्या आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाईल। सत्ता तशी मिळते। मला जिल्हा परिषदचं सदस्य व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही। बदमाशी करतो म्हटलं तर बदमाशी करून सत्ता मिळवायची नाही, तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या निर्देशाप्रमाणेच समाजकारण, धर्मकारण, राजकारण केलं पाहिजे। ही गेली 45 वर्ष आम्ही सांगत आलेलो आहे। गेली 45 वर्ष वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळी टिप्पणी ही होत असते, मी इथे ऐकत असतो, पण मी मला कधी लावून घेत नाही। मी माझ्या मार्गाने मात्र योग्य दिशेने चालत असतो। लोक भैयासाहेबांची जयंती करतात, बाबासाहेबांची जयंती करतात, महापरिनिर्वाण दिन साजरा करतात, बुद्धाची जयंती साजरा करतात। मी 45 वर्षात पाहतोय की 3 वर्षाच्या पोराला भाषण येतं म्हणून याला बोलू द्या म्हणून सांगतात। सभा खूप भरलेली आहे, सभा खूप भरलेली आहे आणि भरलेल्या सभेत एखादा उठतो तर याला बोलू द्या, हा फार चांगलं बोलतो। अरे 3 वर्षाचा पोरगा एवढा सभेला तुम्हाला संबोधित करू शकेल का? त्याचं हे लोक ऐकतील का? तुम्हाला यातून निर्माण करायचं आहे की तुमचा पोरगा फार हुशार आहे हे दाखवायचं आहे। ही व्यवस्था बदलावी लागेल। हे कटू आहे, हे अनेकांना पटत नाही, अनेकांना मी जेव्हा असं सांगतो तेव्हा आवडत नाही, याची जाणीवही मला आहे। परंतु तुम्ही निर्माण करण्यासाठी जन्मलेले आहात। केवळ हौस मजा करण्यासाठी कोणतेही संघटन, कोणताही कार्यक्रम करून तुम्ही व्यर्थ पैसे घालवता। अतिशय तुटपुंज अर्थव्यवस्थेतून तुम्ही तुमची कार्यक्रम उभे करत असता। अतिशय तुटपुंज अर्थव्यवस्थेतून तुम्ही कार्यक्रम उभे करत असता।
आपण काँग्रेसवाल्यांसाठी 2 नंबरचे पैसे म्हणून कार्यक्रम करत नाही. बीजेपी शिवसेनेसारखे आपल्याकडे गळगळीला पैसा नाही. अतिशय अल्प पगारातून आपण हे सगळं करत असतो. पेन्शन मधून करत असतो. मोल मजुरी करून आपले लोक पैसे देत असतात आणि त्यातून अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो. तेव्हा कार्यक्रम करत असताना मग कोणताही असू दे, बुद्ध वंदनाचाही कार्यक्रम असू दे, लोकांच्या मनावर परिणाम होईल असं बिंबवलं गेलं पाहिजे. बाबासाहेबांचा संदेश त्यांच्या मनाला लागला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे लोक समाजकारण करायला निघाले पाहिजे, राजकारण करायला निघाले पाहिजे, धर्मकारण करायला निघाले पाहिजे. जर मोठ्या संख्येनं सर्व समाज एकत्रित झाला तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की विज्ञाननिष्ठ विचाराची माणसं जर आली सारी एकत्र आली तर या देशातली जी परंपरावादी आहे ते नामोहरम केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आणि त्यासाठी म्हणून पुढचे कार्यक्रम तुम्हाला अंमलात आणायचे आहेत. नेतृत्व बोरकर सरांचं आहे. प्रकाश आहेत ते प्रकाशमान आहेत. ते सर्वांना प्रकाशमान करणार आहेत. भारतीय बौद्ध महासभा या जिल्ह्यात निश्चितपणे प्रकाशमान होईल याबद्दल मला कुठलाही संदेश नाही. मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा प्रदान करतो. त्यांच्या नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभा घराघरात पोहोचेल, 7ही तालुक्यात पोहोचेल, महानगरात पोहोचेल असा आशावाद व्यक्त करतो. त्यासाठी शुभेच्छा प्रदान करतो. आपण सर्वांनी बराच वेळ थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुम्हालाही सांगतो की जसं त्यांना हे कार्य करायचं आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवा. मग निवडणुकांमध्ये असेल की धर्मकारणात असेल की समाजकारणात असेल, आंबेडकरांच्या विचाराशिवाय काही करू नका. विचार करू नका का मी निवडणुकीत हात तोटी पडतो, याचा विचार करू नका. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांना बुलंद करण्यासाठी नका. मी खंतरेची विनंती करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम. करुणेचा मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते. या ठिकाणी उपस्थित धम्मप्रचार उपस्थित मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक चौडपगार साहेब, त्याचप्रमाणे आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सत्कारमूर्ती माननीय प्राध्यापक बोरकर सर, डहाट सर. या ठिकाणी वेळेअभावी मी सगळ्यांचे नाव घेत नाही. या ठिकाणी सर्वजण माझ्यासाठी मान्यवर आहेत, महिला पुरुष सर्व मान्यवर. आणि आज वाढदिवस म्हणजे अगदी त्या व्यक्तीला आनंद देणारा असा हा दिवस. आणि त्या व्यक्तीसोबतच त्यांच्या सहवासामध्ये असणारे त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक, त्यांचे सामाजिक मित्र परिवार, कार्यकर्ते या सगळ्यांना आनंद देणारा हा असा दिवस म्हणजे हा वाढदिवस. वाढदिवसाचा अर्थ असा की वाढदिवस म्हणजे साजरा करत असताना आपण जो काही कार्यक्रम घेतो, छोटा मोठा आपापल्या पद्धतीने जो काही कार्यक्रम घेतो, तर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा, त्यांचे आचरण, त्यांचे विचार, त्यांची कार्यप्रणाली, त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यांचे कार्य करण्याची पद्धती यावर जो प्रकाश टाकणारा जो हा कार्यक्रम असतो हा वाढदिवसाचा, त्याचा हा लेखाजोगाच म्हणेल मी. कारण की हा लेखाजोगा या ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या परीनं अगदी अंतर्मनातून, अंतःकरणातून, अगदी हृदयातल्या गाभाऱ्यातून त्यांना सर्वांनी, कोणी कवितेच्या माध्यमातून, कोणी आपल्या भालेराव सरांनी त्यांचं ते पेटेंट नेहमीच आहे की त्यांनी त्यांच्या नावाचा अर्थ इतका सुद्धा सांगितला, तर कोणी भाषणातून, तर कोणी आपल्या अगदी शुभेच्छा मनोगतातून अतिशय सुंदर त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. मी बघितलेलं सुद्धा बोरकर सर अगदी 2 मिनिटात सांगते, कारण शुभेच्छा फक्त 3 मिनिटांच्या असतात. शांत, संयमी, सुसोनाली आणि सुशील असं नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणजे माननीय प्राध्यापक बोरकर सर. नातवाचा फोन येत आहे, नातू सुद्धा बघत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे बाळांनी प्राध्यापक बोरकर सरांना. तर असं हे नेतृत्व आणि कर्तव्य म्हणजे माननीय बोरकर सर. सर, मला या ठिकाणी एक सांगू इच्छिते की एक म्हण आहे, आपण ऐकले असेल की
वय देहाला असतं, मनाला नसतं. वय हे देहाला असतं, मनाला नसतं. सर, आपण तुमच्या तारुण्यात सुद्धा कालही तुम्ही तुमचं मन हे चिरतरुण होतं. आजही तुम्ही चिरतरुण आहात आणि उद्याही तुम्ही चिरतरुण आहात आणि या तुमच्या चिरतरुण मनाला आमच्या चोर पगार परिवाराच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व आणि पश्चिमच्या वतीनं मी तुम्हाला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा प्रदान करते. आणि या ठिकाणी सर्वांनी गाणं म्हटलंय, मला हा मोह आवडत नाही आहे, त्याच्यामुळं मी सुद्धा एक 2 वेळी म्हणते फक्त. मधुबन खुशबू देता है, सर तुमच्यासाठी आहे बरं का. मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. सर, सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल, फूल मिले या अंगारे, सच की राहों पे चलता चल, तू सच की राहों पे चलता चल, प्यार दिलों को देता है, जो अश्कों का दामन देता है, मधुबन खुशबू देता है. सर, अजून दुसरा अंतर आहे पण एवढंच तुमच्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही सूरज ना बन पाए बल्कि दीपक जलता चल, तुम्ही माझ्यासाठी सूरज सुद्धा आहात, दीपक नाही नुसतं. मी तुम्हाला सूर्यासमान प्रकाश देणारा या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा व्यक्ती समजत आहे. आणि जसं मी तुमच्यासाठी म्हटलं की वय हे देहाला नसतं, मनाला असतं, तसेच तुमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी तरुण कार्यकर्ता एकही नाहीये, सर्व 50च्या वर आहेत. त्यासाठी या तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा तुमच्या चिरतरुण मनाला, तुमच्या सुद्धा वय द्यायला म्हणत मनाला आहे तरी तुमच्या चिरतरुण मनाला तुमचं मन कालही कार्य करण्यासाठी, बरं का, भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करण्यासाठी चिरतरुण होतं, आजही चिरतरुण आहे. आणि उद्या सुद्धा आपल्याला बोरकर सरांना आणि सगळ्यांना या जिल्ह्याला अव्वल दर्जा नंबर प्रथम मिळवण्यासाठी आपल्या मनाला चिरतरुणच ठेवायचं आहे. याकरता मी बोरकर परिवाराला इथे ताई हजर असत्या तर आज त्यांना अधिक आनंद वाटला. तर इतकं बोरकर सरांबद्दल सगळ्यांनी मनोगतातून इतकं सुंदर सुंदर व्यक्त केलेलं आहे, त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि जर आज पुष्पाताई इथे हजर असत्या, त्या लद्दाखला गेलेल्या आहेत पर्यटनासाठी, त्या जर इथे हजर असत्या तर त्यांचे अक्षरशः डोळे अश्रू भरून आले असते अगदी आनंदानं, असं मला तरी वाटतं. तर आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आमच्या सर्वांच्या वतीनं सर तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते. आप जिओ हजारो साल, साल के दिन 50,000 आणि असंच उदंड आणि निरोगी आयुष्य लाभण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते सर. धन्यवाद.